भारी ह्याचं वास आहे का? मस्त ग. काय आज दिवाळी वगैरे काय? दिवाळी आत्ता. मग दसरा दसरा हो अंकिता, तू का सणांबद्दल माहिती नसतात ना, उगाच बोलत जाऊ नकोस. मग सांग ना तू काय ते. अगो आज रामनवमी असा. अरे हो, माझी मम्मा ना पप्पांना या दिवशी बरोबर राम मंदिरात घेऊन जायची. राईट राईट राईट. नशीब काहीतरी तुका आठवला. जा तू पण रूम आवरून घे, बघे पाया पडू की. करते. आणि हा एक खुश खबर असा. काय? आपल्या मोकल काकू डिस्चार्ज घेऊन घरी येतात. काय सांगतेस? एकदम बेस्ट न्यूज. बरं झालं. होय मग तास तुका सांगते. जा आता पटकन आवरून घे, नाही का मोकल काकू हिला ना खूप ओरडतले तुका. हो मी आटपते यार, नाही तर माझं काय खरं नाही. हे त्यांचे आत्ताचे रिपोर्ट्स. बीपी आणि शुगर कंट्रोल मध्ये आहे आता. ओके, हे त्यांचे स्कॅन्स, हे सीटी, हे MRI आणि ही ट्रीटमेंट आहे इथे. ही डिस्चार्ज नंतर फॉलो करायची. ओके, सो प्लीज लक्ष द्या. हो. काकू, ह्यात सगळी ट्रीटमेंट लिहिलेली आहे. ती फॉलो करायची आपण. हा, ते घेतील तुमची काळजी. हो हो नक्की. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट. त्यांना इकडून तुम्ही तिथे घेऊन गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांशी एकदा माझं बोलणं करून द्या. आय हॅव अ वर्ड विथ हिम. कारण काय त्यांची केस हिस्ट्री मला त्यांना समजावून सांगायला लागते. काय काकू, खुश ना आता? सारखी कटकट करत होतात घरी जायचंय घरी जायचंय. मग फायनली आता तुम्हाला डिस्चार्ज मिळतोय. हो ना. खूप छान वाटतंय तुमच्याकडे बघून. आता या हॉस्पिटल मधनच माझी सुटका होते हा एक आनंद, आणि सोबत आता माझी मुलं आहेत याचा दुप्पट आनंद. सरस्वतीचा माझ्यावर जीव आहे. आम्ही एकत्र राहतो, त्यामुळे आमच्यात एक वेगळं नातं आहे. पण विशाल बाळा, तू तर मला नीट ओळखत पण नाहीस, तरी सुद्धा आई मुलांना एकत्र आणलंस. थँक्यू बाळा, थँक्यू. मोकल काकू, प्लीज तुम्ही असं म्हणून लाजवू नका मला. आता लवकर घरी जा. सरस्वती वाट बघत असेल तुमची घरी. आणि यांची सुद्धा ओळख करून द्या पुन्हा एकदा. अरे वा, डिस्चार्ज वाटतं. हे दोघं कोण? ही माझी मुलं आहेत. अमेरिकेला असतात. विशाल आणि सरस्वतीमुळेच ही मला परत न्यायला आलेत. अरे वा, छान, चांगलंच आहे. डॉक्टर विशाल, याचा अर्थ तुम्हाला लोकांच्या भावना समजतात. तुम्ही या मुलांना त्यांची आई मिळवून दिलीत, पण एका आईला तिचा मुलगा नाही मिळवून दिलात. एक्सक्यूज मी, येऊ का घरात? होय. या ना. आपण कोण? हे प्रभात आणि अमित मोकल यांचं घर आहे का? मी इथे घर बघायला आलो होतो. ऍड बघितली होती घर विकायचं म्हणून. मला कळलं नाही मॅडम. नाही, काही नाही. ते हे महत्वाचं नाही एवढं. एनिवे, मी बाकीच्या बिलिंगचं बघतो. तोपर्यंत तुम्ही इथलं सगळं आवरा. हो. अरे हा, तुमच्या आईच्या ट्रीटमेंटचे आधीचे पैसे डॉक्टर विशाल यांनी दिलेत, त्यांना पे करा. ओके. नाही, इट्स ओके. प्लीज, त्याची काही गरज नाही. डॉक्टर विशाल, पैसे झाडावर लागत नाहीत ना? माणसापेक्षा पैसा कधीच महत्वाचा नव्हता मला, आणि आत्ताही नाही. त्यावेळेला मोकल काकूंची ट्रीटमेंट होणं गरजेचं होतं, म्हणून मी ते केलं. सो प्लीज. इट्स ओके, आय विल पे द बिल. अहो, तुम्ही आमच्या आईची ट्रीटमेंट वेळेवर सुरू केली, हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही आम्हाला इथे लवकरात लवकर बोलवून घेतलं,
म्हणून आम्हाला आमची आई परत मिळाली. तुमचे उपकार कसे फेडावे हेच कळत नाही आम्हाला. अहो, काय बोलताय तुम्ही? खरं तर देवाच्या कृपेमुळे तुम्हाला तुमची आई परत मिळाली. काळजी घ्या तिची, जपा तिला, कारण सगळ्यांच्याच नशिबात चांगली आई नसते ना. खरंय, आज तुमच्यामुळे आम्हाला. अहो प्लीज तुम्ही असं नका म्हणू. मी खरंच काही केलेलं नाही. ऑल क्रेडिट गोज टू सरस्वती वनी. असे मी फक्त मीडिएटर आहे. मोकल काकू तुम्हाला परत मिळाल्यात ह्याचं सगळं श्रेय तिचं आहे, फक्त तिचं. अगदी खरं, माझी सरस्वती आहेच गुणाची. काय या घर विकूचा? हो, ऑनलाईन जाहिरातीवर हाच पत्ता आहे. हे प्रभात मोकल यांचंच घर आहे ना? होय. म्हणजे मी अगदी बरोबर पत्त्यावर आलोय. तिथल्या घर मालकाने हे घर विकायला काढलंय ना? नाही म्हणजे जाहिरातीवर प्रभात मोकल यांचा नंबर होता आणि ऍड्रेसही सेम आहे, पण त्यांचा फोन लागत नाही. ए अंकी, हे घर विकलं तर आपण काय करायचं? हेतल, तू जरा शांत हो. काय तर अजून कळलं नाही. दादा ऐका ना, प्रभात सर आता घरी नाही आहेत, तुम्ही त्यांना फोन करून या. ठीक आहे, चालेल, निघतो मी. यार हेतल, आपल्याला तर दुसरा फ्लॅट शोधावा लागणार आहे. हो ने. आणि काय ग, तू जरा येडी आहेस काय? त्यांना परत कशाला बोलवलं? सांगायचं ना आम्हाला हे घर विकायचं नाहीये म्हणून. ह्या बघा, ह्या मोकल काकूंच्या मुलांचा डिसिजन असा, आपण त्यात हस्तक्षेप नाही करू शकत. आणि तुम्ही धीर धरा ना, काय तर अजून कळूचा. आपण प्रभात सरांका विचारून घेऊया. तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं नीट होतं. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना, तेव्हा एक दरवाजा नेहमी उघडा असतो, देवाचा दरवाजा. चला पाया पडून घेऊया, तो नक्कीच आपल्यात मार्ग दाखवत. स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा. मोकल काकू इल्या. थांबा थांबा, मी भाकर तुकडा आणते. थांबा. अगं कशाला? अगं काय वेडी पोरगी आहे ही. बघितलं, हे असं कोड कौतुक चालू असतं हिचं. अगदी संस्कारी मुलगी आहे ही. अगदी आपल्या आईसारखीच काळजी घेते माझी. ती इथं आल्यापासून मला कुठल्याही घरच्या कामाला हात लावू देत नाही. सगळं स्वतःच करत बसते. काय करायचं? खरंच आज ती होती म्हणून मी आज धडधाकट आपल्या दारात उभी आहे. नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. काय गे, काय चाललंय अजून? ए उच की उच, तुमची तोंड का अशी पडलेली आहेत? आली वाटतं ही मोकल काकू परत ओरडायला, असं वाटतंय ना? वाटू दे, आता हातात पुन्हा काठी घेऊन तुम्हा दोघींना चांगली शिस्त लावणार आहे, कळलं? नाही हो मोकल काकू, तुम्ही आला त्याचा आम्हाला आनंदच आहे. पण आम्हाला आत्ताच कळलंय की तुम्ही असं कळलंय की आमची एक्झाम असा आणि आमचा अभ्यासच झालेला नाही. तालाबाद प्रमाणे. बरोबर. आल्या गेल्याची, भूताकेताची, इकडच्याची तिकडच्याची कोणाचीच नजर नको लागू दे. इले हा. आणि काय राहिलंय? काय ही पोरगी? आता या मोकल काकू, तुमचं तुमच्या घरात स्वागत असा. या. काय ग, पूजा बिजा झाली ना देवाची?
अहो येवा तुम्ही आणि तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनीच बघा. चल 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 चल. आज रामनवमी असा ना, सगळे देव धुवून परत देवाऱ्यात लावलेत. हळद कुंकू व्हायला आणि आपल्या कुंडीतलं फुलं पण व्हायली. आता नैवेद्य पण तयार असा. गुणाची आहे ग पोर माझी. आमची सुपरफास्ट कोकण कन्या कामात तर हुशार आहेच, बोलण्यात पण आहे आणि अभ्यासात तर एकदम सुपरफास्ट, अति हुशार. या बसा तुमच्या. ए मोकल काकू, आता बेटर आहे ना? हो हो, तू ओरडायला नाही लावलंस ना तर अजून बेटर होईल. ए मोकल काकू, गंमत केली ग. सरस्वती, मी जाताना घर कसं होतं तसंच ठेवलंस तू अजून. खूप पुढाची आहेस ग तू. बयो, येताना गाडीत सुद्धा तुझंच कौतुक सुरू होतं बरं का. माझी सरस्वती आहेच गुणाची. सर्वांना जीव लावणारी, निर्जीव वस्तूंना सुद्धा आपलंसं करणारी आहे ती. बरं काकू, चला आज जाऊन तुम्ही आराम करा, फ्रेश होऊन घ्या. मी तुमच्यासाठी खीर घेऊन येते. हो, चला चला. चला सावकाश. Come in. अरे बापरे, मला तर विश्वासच बसत नाहीये. चक्क तू, आय मीन तुम्ही मला इथे भेटायला बोलवलं. काही काम होतं का? बस. बोल, काय प्लॅन आहे तुझ्याकडे? नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही म्हणजे तसे माझ्याकडे प्लॅन्स खूपच आहेत. त्या बयोला इथून बाहेर काढण्याचे प्लॅन्स, माझा बिझनेस वाढवण्याचे प्लॅन्स. माझा मुलगा मला परत कसा मिळेल त्याच्यासाठी नक्की काय करणार आहेस तू? अच्छा, ते होय मॅडम. मी तर तुम्हाला कालपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. अहो, तिला इथे फरशी पुसायला लावून रात्रभर जागं ठेवून काहीही होणार नाही. तिला या कामांची सवय आहे. उलट जर विशालला कळलं ना तर विशाल तुमचा आणखीन राग करेल. काट्याने काटा काढला जातो की नाही, तसं प्रेम दिल्याने प्रेम वाढतं, लक्षात ठेवा. काही समजेल असं बोलशील? हे पहा, कसं आहे, ती कार्टी आतून खमकी दिसत असली ना तरी इमोशनल होती. कोकणातली माणसं असतात तशी. भाषण नको, मुद्दा सांग. तेच तर सांगतेय. गुलाब हवा असेल तर काट्याला डावलून कसं चालेल? बयो, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला काटा वाटत असली ना तरी आहे तर गुलाबाच्याच आसपास ना, म्हणजे तुमच्या मुलाच्या आसपास. मग जर तुम्हाला फुल हवं असेल तर त्या काट्याला स्वीकारा, त्याला लळा लावा. म्हणजे सरस्वतीवर. आता कसं? त्या बयोला जीव लावा, मग तो विशाल आपोआप तुमच्या खिशात येतो की नाही बघा. आणि मग काम झालं की कचऱ्यात फेकून दे तिला, काय फरक पडतो?
हो मॅडम, विचार कसला करता एवढा? तुम्हाला तुमचा मुलगा परत मिळवायचा असेल तर सध्या बयोशिवाय दुसरा काही पर्याय नाही. नाहीतर तुम्हा मायलेखांमधली ही दरी अशीच वाढत राहणार. कारण हल्ली तुमच्या विशालचं पान बयोशिवाय अजिबात हलत नाहीये. तुमच्या दोघांमधला दुवा आता फक्त बयोच होऊ शकते. त्यामुळे मनात नसलं ना तरी त्या बयोला जरा चांगली ट्रीटमेंट द्या, तिच्याशी चांगलं वागा, तुमच्या आतलं आईचं मन दाखवा तिला, जरा चांगली ऍक्टिंग करा. जर तिला तुमच्यावर दया आली ना तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलात म्हणून समजा. एवढं सगळं जर तुला कळतं तर तू तिच्याशी का नाही चांगली वागत? आमचा विषयच वेगळा आहे, आमची हिस्ट्री वेगळी आहे. हो, आमचं नातंच वेगळं आहे. पण तुमचा विषय वेगळा आहे ना. तुम्हाला तुमचा दूर गेलेला मुलगा परत हवाय. आणि हे बा, काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी गमवावं तर लागतंच. तुम्हाला जर तुमचा मुलगा परत हवा असेल ना तर त्या बयोशी मैत्री करावी लागेल तुम्हाला. तिने तुमचा चेहरा पूर्णपणे ओळखायच्या आधी प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा मुखवटा चढवा. आता हे सगळे हिशोब बाजूला ठेवा आणि फक्त बयोचा पाढा वाचा. मग बघा विशालचं गणित कसं आपोआप सुटेल. तुझ्याच घरात तुझं स्वागत आहे. हा. बस नाही. हो हो, बसते बसते. हळू. राधे कृष्ण, राधे कृष्ण. अगं बघतेस काय, हे सगळे फोटोज तुझ्या आवडत्या बयोने लावले आहेत बरं का. बयो, तू हे केलं सगळं? काकू, आता प्रभू श्रीरामाच्या कृपेने सगळा नीट होणार. खीर खाऊन घ्या. घे अमित, घे. प्रभात, तू पण घे. बयो, ऐक ना, माणसाबद्दल सांग ना प्लीज. अंकिता, आत्ता ती वेळ नाही, थांब जरा. काय झालं? काय बोलायचंय का? हो हो, हिलाच बोलायचंय. सांग सांग ना. तुम्ही यायच्या आधी एक माणूस हिला होता घर बघू. ता म्हणत होता की ह्या घर विकायचं आहे म्हणाले. अरे वा, आज सकाळी जाहिरात पोस्ट केली आणि 2-3 तासातच माणसं हजर. इंडिया खूप फास्ट झालाय आता. तुम्ही हे सगळं कशाबद्दल बोलताय? आई, अगं आपण हे घर विकतोय. तू आमच्या बरोबर कायमचं अमेरिकेला येतेस. हे घर विकताय? हे कधी ठरलं? आई, आम्ही तुला सोडून आता कुठेही जाणार नाही आहोत. हो आई, आम्ही जॉब मध्येच सोडून नाही येऊ शकत, पण तू तर आमच्या बरोबर तिकडे येऊ शकतेस ना. आई, तुझी नातवंड वाट बघतायत आजीच्या गोष्टी ऐकण्यासाठी. अरे पण या मुली कुठे जातील? आई, त्यांना कुठेही हॉस्टेल्स मिळतील की. जशा त्या इथे राहतात तशा त्या तिकडे राहतील. त्यासाठी हे घर विकायची काय गरज आहे? बयो सांभाळेल की घर, आणि जो काही रेंट येईल ती दर महिन्याला पाठवत जाईल की. हो हो हो, बरोबर आहे. हो, आम्ही रेंट पाठवून तुम्हाला. नाही नको काकू.
काकू, तुम्ही हैसून निघून गेल्यावरती आमका करमणार नाही आणि तुमका पण थंय आमची काळजी लागून राहील. आता थंय जातास ना, मग एक खैचेच पाश मागे राहूक नको. काकू, आता पुढचं आयुष्य तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करा. आमची काळजी नका करू. आम्ही आमची सोय करू. तुम्ही फक्त खुश राहा. आता या सगळं आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी घडून आणलं. तुमची आणि तुमच्या मुलांची भेट घालून देऊन त्यांका तुमचं महत्व कळावा म्हणून केला. आणि त्यांका त्याची जाणीव झाली आणि ह्यातच सगळं आला. काकू, आता तुमचं पुढचं आयुष्य तुमच्या नातवंडांवांगडा घालवा आणि कसलीच काळजी करू नका. बय, तू इथं आल्यापासून तुझ्या आयुष्यात आलेले खास खळगे मी जवळून बघितले. तुझं हसणं, रडणं अगदी अगदी जवळून बघितले. तू संकटांना तोंड देत लढायची जिद्द आणि स्वप्नांचा पाठलाग करायचा ध्यास, दोन्ही गोष्टी अनुभवलेत मी. बयो, जसं प्रभू श्रीरामाचा वनवास संपला होता तसाच तुझाही तो संपेल. तुलाही तुझ्या हक्काचं घर मिळेल. आयुष्यात तू खूप सुखी होशील, खूप सुखी होशील बाळा. माझा तुला आशीर्वाद. तुमची कमी आयुष्यभर जाणवत राहील मोकल काकू, पण तुम्ही तुमच्या आयुष्यात आता सुखाचे दिवस बघणार आहात. ह्याच माझ्यासाठी खूप असा. माका आता लवकरात लवकर नवीन घर शोधूक होया. हे सगळं मी कसं करणार आहे? फाईन. तो विशाल तुझा मुलगा आहे. तो इथे काय करतोय यातलं तुला आता मी काहीही विचारणार नाही. ट्रस्ट मी. मला फक्त इतकंच सांग, आता पुढे काय? पुढे काय म्हणजे? विशाल माझा मुलगा आहे, माझ्या सोबतच राहणार. हा, थोडा रागावलाय माझ्यावर, पण आई मुलाचं नातं आहे. जास्त वेळ टिकणार नाही अबुला. तो त्याच्या आईकडे नक्की परत येईल. गुड गुड. पण लेट मी क्लिअर वन थिंग. मी त्याचा बाप बनून नाही राहणार. नो वे. नाउ इनफ इज इनफ. आय एम डॅम सिरियस. आजपर्यंत मी माझी जितकी बदनामी करून घेतली ना तेवढी बास मला. नाउ आय एम डन. त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता तुझ्याकडून डिवोर्स हवा आहे. ओ, म्हणजे तू त्या बाईच्या मागे जाणार. डिवोर्स ही 3 अक्षरं तोंडावर फेकून मारली म्हणजे इतक्या वर्षाचं नातं तुटतं असं वाटलं दुष्यंत तुला? ती गिधाड आहे गिधाड. तिच्या नादी लागून तुलाही पंख फुटले असतील ना, तर उडत जा. कळलं? पण एक आहे, जोपर्यंत माझा मुलगा माझ्याकडे परत येत नाही तोपर्यंत मी डिवोर्सचा विचार करणार नाही. विचार करणं नाही म्हणजे? तेव्हाच तेव्हा बघू रे. पण मी काय म्हणते, तुझ्या डीन पदाचं काय करायचं याचा निर्णय आत्ताच घ्यायचा आहे का?
पप्पा दादा होय काय करतास? हो काका तुमका हाक मारता येडपट तू का हाक मारताय? मी तूच पप्पा आहेस ना? पप्पे असे अरे मग हे हा माझं नाव विसरलेलं आहे मी. काय झाला? तू होय काय करतास? हाय मी तुझीच वाट बघत होते. खरं सांग. अगो खरंच तुझी वाट बघत होते मी. तू माका फोन केलंस की नाही? सांगितलं सही आहे म्हणून कामा काहीतरी बघ. तुका पण ना विसरण्याचा आजार झालेलो आता जाऊ दे. काय काम होतं? मोकल काकूंका त्यांची मुलं अमेरिकेत घेऊन चालली आणि त्यांनी त्यांचं घर पण विकूक काढलंय. माका आता नवीन जागा बघू होईल. आई शपथ बाबा गणपत. अगो मोठं मॅटर असा. गीता ए हाय आरव. हॅलो. काय झालं? तू अचानक का बोलून घेतलंस मला? अरे आरव, मोकल काकू आहेत ना, ते त्यांचं घर विकतायत. आता ते अमेरिकेला शिफ्ट होत आहेत ना. मला लवकरात लवकर नवीन फ्लॅट बघावा लागेल रे. तू तू प्लीज मला हेल्प करशील का? मी मुंबईत कोणालाच ओळखत नाही रे. हो ठीक आहे, मी करेन मदत तुझी. पण अगं असं अचानक फ्लॅट एक मिनिट म्हणजे बयोला पण ते घर सोडावं लागेल ना? याचा अर्थ आता बयो आमच्या घरी म्हणजे तिच्या स्वतःच्या घरी राहायला येणार. आई शपथ अंकिता कसली भारी नेऊन दिलीस तू यार. थँक्यू सो मच. डॉक्टर तू एक काम काय? तू डॉक्टर विशाल वांगडा लगीन कर. म्हणजे कसा तुम्ही दोघे असे एकत्र राहूशाल माहितीये. चांगला संसार करशाल. म्हणजे काय होय त्यांची जेवणाची सोय होय आणि तुझी राहण्याची सोय होय. असला भारी डोकं आहे रे तुझा. काय डोक्यावर पडलास काय रे तू जरा? बाकी सगळं कसं विसरतास आणि विशाल सरांचा मॅटर बरोबर लक्षात राहता तुझ्या. आता काय की बहिणीच्या भविष्याचा प्रश्न असा ना. डॉक्टर तुका सांगतय भावासाठी ना बहिणीचं आयुष्य जास्त महत्वाचं. हा बस 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 कळला. हा कळला माका. ह्या बघ तुझ्या एरियात ना माका एखादी खोली बघ. हा माका लवकरात लवकर हवी रे खोली. अरे देवा खोली किती आहेत? आता परत नाटक करूच असा? अरे नाही रे आता माका खराच थंय राहूचा. नाहीतर मी रस्त्यावर येईल. पण मी काय म्हणतोय तू तुझ्या बाबांकडे का नाही जात? अरे माका तर नाही करूचा रे. तू का जमणार की नाही तेवढं सांग. हा करते करते ठीक आहे करते नक्की करते. डोंट वरी. मग हे आजच्या आज माका काय तर कळव. कशाबद्दल? पप्पे दादा. आठवलं नको टेन्शन घेऊ. ठीक आहे बाय. माका काय तर लगेच कळव. कळवते. बाय 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 बाय. हा या बाईन काहीतरी सांगलं ना काम. काय सांगलं ना. हा विसरूच्या आधी लिहून घेतय. हा डॉक्टरची खोली शोधूचा काम. हा काय झालं? डोंट वरी, काळजी नको करू. हो. मी नक्की करेन तुझी मदत. माझे मित्र आहेत मी त्यांना सांगून ठेवतो किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण मेसेज टाकतो. ठीक आहे डोंट वरी. चल या तुम्ही. बाय बाय. बयो बयो
अगो काय झाला टेन्शन मध्ये कित्याक दिसतं? आत्ते एक प्रॉब्लेम झाला. ये माझ्या कर्मा, आता काय झाला? तू तू माका सांग नक्की काय झालं आता? आत्ते मोकुल काकूंच्या मुलांनी त्यांचा घर विकू काढलाय. आता त्या थंय राहणार नाहीत म्हटल्यावरती आमका पण दुसरा घर शोधूक होया. ये बाय माझी, अगो एवढाच ना. तू बोय तू येडी अशी खोळीस. अगो तुझा या स्वतःच्या हक्काचा घर असताना दुसरा घर कित्याक शोधतलस? ते या माझा घर नाही आ. मी हय नाही राहू शकत आणि तुका त्याची कारणं पण माहिती आहेत. ह्या बघ बाई, कारणा दाखवा, नोटीस पाठवा, ह्या काय माका सांगू नको. अगो हीच खरी येळ असा. तू हय रवाक येतलस म्हणजे येतलस बस. नाही घे आत्ते, सांगितलं ना मी नाही येऊ शकत. मी हय येणार म्हणजे नवीन वादांका सोबत घेऊन येणार. हय आता सगळा किती छान चालला. जोपर्यंत इरा माका तिची बहीण मानत नाही ना तोपर्यंत मी नाही येऊ शकत हय. अगो बाय मग तू खय राहतलस? मी एकाक सांगितलंय खोली बघूया काय होतंय आता.